नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालसाहित्यिका गिरिजा कीर हा स्थूल वाचन हा जो काही पाठ आहे डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेला आहे। या पाठावरील जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपण बघूयात। आकृत्या पूर्ण करायच्या आहे आपल्याला। साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये। साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, पहिलं जे साहित्य ते आहे कथा। तर कथेमध्ये गिरिजा कीर यांची जे कथा ज्या आहेत तर त्या कथेमधून माणुसकीचं दर्शन घडतं। त्यानंतर त्या कथा वाचकांना खिळवून ठेवतात आणि कथामध्ये वास्तववादी चित्रणावरती काय भर आहे। तर गिरिजाबाईंनी विपुल साहित्य निर्मिती करूनही त्यांच्या लेखनामध्ये तोचपणाचा जो दोष आहे तो अभावानेही आढळत नाही, हे त्यांचं सर्वात महत्वाचं काय यश आहे। त्यानंतर बघूया चरित्रे। तर आपल्याला चरित्राचे त्यांच्या 3 विशेष सांगायचे। तर पहिलं विशेष आहे, प्रत्येक चरित्रात महत्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे। नंबर 2, मुलांना पचेल रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा आहे। आणि नंबर 3, महान लोकांचं कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची जी शक्ती आहे ती त्यांच्या चरित्र लेखनामध्ये आपल्याला दिसून येते। त्यानंतर घेऊया टिपालिहा। तर टिपालिहामध्ये गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचं जे विशेष आहे ते आपल्याला सांगायचंय। तर गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय प्रमाणामध्ये साहित्याची निर्मिती केलेली। बालकांचं वय लक्षात घेऊन साध्या सोप्या बालनाटिका त्यांनी लिहिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे साधारणपणे लहान मुलांचा अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके त्यांना आवडत असतात असा समज असतो, परंतु गिरिजाबाईंनी त्या समजाला छेद दिला आणि वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्यात। त्यामधील तोचपणाचा जो काही दोष असतो तो सुद्धा त्यातून काढून टाकलेला आहे। मुलांचं भावविश्व समजून घेऊन, त्यांच्या गरजा समजून घेऊन, त्या गरजांना प्राधान्य देऊन गिरिजाबाईंनी बालनाटिका लिहिलेल्या आहेत। आणि बालनाटिकाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली। त्यांच्या नाटिकामधला प्रसंग जो आहे तो समोरपणे जिवंत घडत आहे असं वाटत राहतं। त्यामुळे बालनाटिका पाहताना प्रेक्षक वर्ग जो आहे तो खिळून बसतो। एकंदरीत त्यांच्या ज्या बालनाटिका आहेत तर त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत। आणि एवढंच नव्हे तर चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंनी दैनंदिन जिव्हाळ्याचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न त्यांना खूप महत्वाचे वाटले, बालकाच्या विश्वातले वाटले, म्हणून त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे। आणि म्हणून बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिका ज्या आहेत त्याचं विशेष असं महत्व वाटतं। कारण आतापर्यंत हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित होता। तर पुण्याच्या रजनी परांजपे यांनी या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतलीत। त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही जी काही बालनाटकं आहेत तर ती साथ देत असतात। हे त्यांचं सर्वात महत्वाचं यश आहे। त्यानंतर आहे येडबंबू ढब्बू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबरीतील विनोद। तर येडबंबू ढब्बू ही बाल कादंबरी जी आहे तर या बाल कादंबरीमध्ये भरपूर विनोद आलेले आहेत। तर कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने ढब्बूला उपदेश केलेला असतो आणि म्हणून त्याने तो तंतोतंत पाळला। तर व्याहांना देण्यासाठी ठेवलेले जे मिठाईचे ताट होते तर ढब्बूने ते भिकाऱ्याला वाटले आणि त्यावेळी भिकाऱ्याला आनंद झाला। म्हणून घरातली जी मंडळी आहे ती खूप रागावली, परंतु आईने जे ढब्बूला सांगितलं होतं त्याने तो उपदेश त्या ठिकाणी पाळला होता। भिकारी म्हणजे माणसेच असतात, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा त्यानं व्यापक विचार त्या ठिकाणी केला। भिकारी सुद्धा माणसेच असतात आणि लोक त्याबद्दल संकुचित विचार करतात, तर सर्वांशी प्रेमाने वागावे असं त्याच्या मनात, म्हणजे सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा फार फार झाले तर नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी इत्यादी सुद्धा असतात। तर जात धर्म यांचा विचार करू नये
असं त्याच्या मनात नसतं. यातून विसंगती निर्माण होते. तर डब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती आपल्याला दाखवून देतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी विनोद घडतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर मधूचं जे कृत्य आहे ते संवेदनशील मनाचं उत्तम उदाहरण आहे. तर आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो आणि तो एका माणसाचं अक्षरशः पाकिट मारतो. परंतु त्या चिठ्ठीवरून, त्या पाकिटाची चिठ्ठी सापडते, त्यावरून मधूला सत्य परिस्थिती समजते आणि आपण जे चोरलेले पैसे आहेत त्यामुळे त्या गृहस्थाच्या आईचा जो जीव आहे तो गमवावा लागतो, या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. तर ही परत करण्याची जी त्याची वृत्ती आहे, त्याची कृतीची संवेदनशील मनाचं हे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढवतो हा क्रूरपणाचा आहे हे त्याला जाणवतं. आपली जशी आई आहे तशी दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आई आहे आणि त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःच्या आईवरील प्रेमामुळेच हे सगळं केलं, परंतु दुसऱ्याच्या मनाचा आपण विचार करत नाही, हे मधूच्या लक्षात येतं आणि ही मधूच्या त्याने केलेलं कृत्य जे राहतं तर तो परत त्याविषयी पश्चाताप व्यक्त करायला लागतो. हे त्याचं संवेदनशील मनाचं उत्तम उदाहरण आहे. नंबर 4 प्रश्न आहे, साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे. तर साहित्य कृती जी असते तर तिचा आस्वाद घेताना काही मुद्दे महत्वाचे आहेत. ते म्हणजे साहित्य कृतीतील भावरसाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जे म्हणजे साहित्य कृतीचा आस्वाद किंवा रसास्वाद होय. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील. कलाकृतीचा आशय जो आहे किंवा कथानक आहे किंवा त्यातील व्यक्तिरेखा आहे ती मनाला पटणारी असली पाहिजे. प्रेक्षकांना किंवा वाचकांना भारावून टाकण्याची, खिळवून ठेवण्याची ताकद त्याच्यात असली पाहिजे. लेखकाची जी लिहिण्याची जी स्टाईल आहे, भाषाशैली आहे, वर्णन शैली आहे ती प्रभावी आणि वाचनीय असली पाहिजे. आणि जे काही कथानक आहे, जे काही साहित्य आहे तर ते उत्कंठा वाढवणारं असलं पाहिजे. तर आपल्या समोरची जी कलाकृती असते त्या कवितेमधून कोणता भाव तो व्यक्त करू पाहतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याची जी काही भाषा आहे, अलंकार आहे, त्या कवितेमध्ये वापरलेले वेगवेगळे प्रतिमा आणि प्रतीके आहेत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोणत्याही कवितेतून उत्कट ज्या काही भावना आहेत तर त्या स्पष्ट झाल्या पाहिजे, मिळाल्या पाहिजेत. आणि साहित्यातील कोणताही प्रकार असो, कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, तर त्या साहित्यातून मानवी मूल्ये प्रगट झाली पाहिजेत, मानवी मूल्ये प्रमोट झाली पाहिजेत. उच्च आणि उदात्त असा जो संदेश आहे त्या साहित्यातून तो मिळायला हवा. या सर्व ज्या काही गोष्टी त्या रसास्वादामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात बघा. तर रसास्वाद आहे, समीक्षा जी आहे तर ती आस्वाद आपण ज्या वेळेला घेतो तर त्यावेळेला साहित्यातून मांडलेल्या भावरसांचं जे काही ग्रहण आहे ते आपण करत असतो. त्याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण सुद्धा आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि याच गोष्टींचा आढावा या बालसाहित्यातून घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि गिरिजाबाईंनी मानवतेचा संदेश देणारं बालसाहित्य लिहिलंय. त्या बालकथा व बालकादंबऱ्यातून हे संस्कार दृढ झाले आहेत. धन्यवाद.